कायद्याचे हात खूप लांब असतात आणि ते एक ना एक दिवस गुन्हेगाराच्या मानेवर येतातच। विरारमधील पोलिसांनी तब्बल 21 वर्षांपासून फरार असलेल्या एका खुनी आणि बलात्काराच्या आरोपीला अखेर जेरबंद केले। आरोपी साजिद उर्फ परवेज शेख वय 55 मुंबईच्या धारावीमध्ये परवेज आशिफ अली या बनावट नावानं तो शांतपणे राहत होता, पण त्याचा भूतकाळ त्याच्या सावलीसारखा मागे लागलेलाच होता। साल होतं 2004, ठिकाण विरार। एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र पित्याने जबरदस्ती केली। तो नराधम तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार करत राहिला आणि ती गर्भवती राहिली। तेव्हा ही भीषण बाब तिच्या आईला समजले। तिने त्याला जाब विचारला, मात्र रागानं पेटलेल्या साजिदने तिला बेदम मारहाण केले। तिला जमिनीवर आपटून तिचा निर्गुण खून केला आणि तेव्हापासून तो फरार झाला। विरार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 104/2004 भारतीय दंडविधान कलम 302, 376 आणि 504 अंतर्गत नोंदवण्यात आला, पण आरोपी मात्र पोलिसांना कुठेच सापडत नव्हता। तो नवा चेहरा, नवं नाव घेऊन धारावीत एका मस्जिदजवळ चमडा बाजार परिसरात राहत होता। पण गुन्हे शाखा 2च्या युनिटने हा गुन्हा विसरला नाही। तांत्रिक माहिती, गोपनीय बातम्या आणि सातत्यानं चाललेल्या तपासांती अखेर आरोपीचा ठाव ठिकाणा मिळाला आणि जिथं पोलिसांचे हात पोहोचत नाहीत असं कोणीही समजू नये हे त्यांनी दाखवून दिलं। गुन्हे शाखेच्या पथकाने धारावीत सापळा रचला आणि त्या नराधमाला अटक केली। सध्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी विरार पोलीस ठाण्यात हलवण्यात आलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। 21 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा, बळी गेलेली आई आणि आयुष्यभराचं दुःख घेऊन जगणारी एक मुलगी, तिच्यासाठी ही अटक म्हणजे न्यायाची पहिली पायरी। गुन्हेगार कितीही मोठा असला, काळ कितीही लांब गेलेला असला, पण न्याय कधीच थांबत नाही, कायदा त्याला पकडतोच। द पोलीस न्यूज ब्युरो, विरार।